भावानं नवरा माझा नवसाचा 2 सारखा पिक्चर कनी 25 कोटी मिळवतोय, त्याच्यावरूनच कळत भावानं तुम्हाला मराठी ऑडियन्सची रियालिटी काय माहिती आहे का? रियालिटी अक्षरशः कनी होय मी मराठी पिक्चरला सपोर्ट हे नुसतं कनी कुठं असते माहिती आहे काय? फक्त सोशल मीडियावर, यूट्यूबवर असू दे, इंस्टाग्रामवर असू दे, फेसबुकवर असू दे, हिथं सगळ्या ह्यांच्या बाता असतात. बाकी रियालिटी जेव्हा एखादा चांगला पिक्चर रिलीज जातोय तेव्हा पिक्चर बघायला जातात का? जात नाहीत. ट्रेलर रिलीज झाल्यावर कनी बेस्ट ऑफ लक, प्रॉमिसिंग, इट्स सो नाईस, एक्सपेक्टिंग अ लॉट, व्हेरी गुड, बेस्ट ऑफ लक, ट्रेलर प्रॉमिसिंग वाटतोय, खूप दिवसानं चांगला पिक्चर येतोय, असल्या कमेंट बघून कनी म्हणजे असं वाटतं की आता हे पिक्चर चांगला चाललं, हे पिक्चर चांगला चालेल. पण ज्यावेळी पिक्चर अक्षरशः रिलीज होतोय की नाही त्यावेळी त्या पिक्चरची हालत कनी अक्षरशः कुत्रा हाल खात नाही. चांगल्या पिक्चरचं मी म्हणतोय. आणि तिथं एखादा कुठला तरी असा टुच्चार पिक्चर येतोय तो कनी काहीतरी भाव खाऊन जातोय. आणि काय माहिती आहे काय मुद्दा, असे कित्येक थर्ड क्लास पिक्चर येतात की नाही त्याच्यामुळं की सगळे अख्ख्या मराठी फिल्म इंडस्ट्रीचं नाव बदनाम व्हावं लागले. ते म्हणतात की नाही एक सडका आंबा सगळ्या त्या करंडीला पाक सडवतोय, तसं झालंय. काही पिक्चर चांगले पण येतात, पण ते चांगल्या ते काय वाईटाबरोबर ते चांगलं पण म्हणजे ते वाळल्याबरोबर वल्लं पण जळलं जात आहे असं म्हणतात की नाही, तशी गत झाली आहे. आता तो मुद्दा तर वेगळाच आहे, त्याच्यावर सांगतोच मी तुम्हाला. पण सगळ्यात आधी मराठी ऑडियन्स बघा, हे लय चालू आहे. एवढं म्हणजे 12 बोड्याचा आगाव आहे की नाही आपलं मराठी ऑडियन्स. कुठल्या पण पिक्चरचा ट्रेलर आला की नाही त्या राजश्रीवर किंवा झी मराठीवर, तिथं बघितल्यावर असं वाटतंय की बाबा लाखात एवढे हे ते गेलेत, तेवढी लोक तर पिक्चर नक्की बघणार. पण जेव्हा पिक्चर रिलीज होतोय त्यावेळी खचून 5-10 माणसं ती पण झोपायला किंवा एखादं कपल आलेलं असते सकाळच्या मॉर्निंग शोला, ही अशी अवस्था असते पिक्चरची. ते म्हणजे का? आता हे आपल्या मराठी ऑडियन्सला काय असते माहिती आहे का? हे मराठी पिक्चर जिंदाबाद, मराठी पिक्चर बघाय पाहिजे, मराठी पिक्चर बघाय पाहिजे. पण स्वतः नाही. तू कुठं चाललायस रे? मी पुष्पा बघाय, तू जा की गुलाबी बघायला. हे असं असते. म्हणजे महाराज जन्मायला पाहिजेत पण ते शेजाऱ्यांच्या घरात, स्वतःच नाही. म्हणजे दुसऱ्यानं पैसे खर्च करायचं, पिक्चर कसा आहे ते बघून यायचं आणि मग सांगायचं. स्वतः घालणार नाही ते पैसे, स्वतः घालणार नाही त्या पिक्चरसाठी. चांगला वाटला, लय हिट बीट झाला तर मग आपण बघायला जाणार. आपण एखादा ट्रेलर वगैरे आपल्याला आवडला तर इव्हन अशी काही माणसं आहेत की नाही ते ट्रेलर आवडला, प्रॉमिसिंग आहे हे ते म्हणतात, तरी पण ते पिक्चरला त्या जात नाही. आता काही लोक काय म्हणतील माहिती आहे काय? त्या लायकीचा पिक्चर तर यायला पाहिजे की आमच्या खिशातले पैसे ह्यांनी काढून घ्यावं आणि आम्हाला तिथंपर्यंत ते खेचून आणावं. त्या लायकीचे पिक्चर येतात. पण आता मागच्या वर्षी बघा 2024 मधले टॉपचे जे काही पिक्चर होते की नाही पैसे मिळवलेले, त्याच्यामध्ये ठीक आहे नाच ग घुमा किंवा एक चांगला होता, पण तो घरात गणपती पिक्चर म्हणा किंवा नवरा माझा नवसाचा ॲव्हरेज लेवलचे पिक्चर होते. ॲव्हरेज. या पिक्चरने पैसा मिळवला, या पिक्चरला लोक गेली. आणि बाकीचे म्हणजे मी खरोखर तुम्हाला सांगतोय, मी एका शॉर्टमध्ये पण सांगितलं होतं, कित्येक वेळा म्हणतोय की तो प्राजक्ता माळीचा फुलवंती पिक्चर कश्मीर महाजनी A1 ॲक्टिंग होती. A1 थ्रिल, रोमांच, शहारं अंगावर, एक फिलिंग, कुटुंब, खरं प्रेम काय, खरी व्यथा काय, इगो काय असतोय, अहंकार काय असतोय, अहंकार तुम्हाला काय करायला होतं, हे सगळं त्या पिक्चरमध्ये होतं. सगळ्या म्हणजे सस्पेन्स होता, थ्रिल होता, जुगलबंदी होती, म्युझिक होतं, डान्स होता, सगळं होतं त्या पिक्चरमध्ये. पण त्या पिक्चरनं गणी अक्षरशः खस्ता खाल्ल्या हो. म्हणजे आपली प्रोडक्शन व्हॅल्यूसुद्धा काढायला गणी खस्ता खाल्ल्या. त्याच्यापेक्षा वाईट झालं ते म्हणजे पाणी पिक्चरचं. पाणी नावाचा एक पिक्चर आलता, बहुतेक तो प्रियंका चोप्रानं काढला होता वाटतं, आदिनाथ कोठारे यांचं पण सहनिर्मिती होती. इतका चांगला होता पिक्चर. पिक्चरची कथा उत्कृष्ट होती, दिग्दर्शन उत्कृष्ट होतं, अभिनय जबरदस्त होता, नेक्स्ट लेवलचा सगळ्यांचा होता. म्हणजे अक्षरशः पिक्चर बघताना तुमच्या हृदयाला तो हात घालणार होता. आणि फक्त असाच नाही की आर्ट कॅटेगरीतला पिक्चर होता, नाही चॅलेंज पण होते त्याच्यामध्ये. चॅलेंजेस होते, फॅक्टवरचा होता, म्हणजे रिअल स्टोरीवरचा डिपेंड होता. एवढं सगळं असून पण त्या पिक्चरच्या नशिबी काही आलं नाही. आणखीन एक पिक्चर आला होता AI धर्मा पुष्कर जोग सरांचा. आता तो पण बऱ्यापैकी होता. तो पण बाबा एक सायन्स फिक्शन कॅटेगरीतला, सस्पेन्स थ्रिलर या कॅटेगरीतला चांगला पिक्चर होता, पण त्याला पण ऑडियन्स मिळालं नाही. म्हणजे काय म्हणायचं ह्याला? हे असं का? लोकांना बाबा सलारसारखा पिक्चर आवडतोय, पुष्पासारखा पिक्चर आवडतोय, मग हे काय म्हणायचं? म्हणजे चांगला पिक्चर आला की आपलं मराठी ऑडियन्स पिक्चर बघायला जात नाही, आणि ते पण दुसऱ्यांनीच त्याचा प्रचार करावा, मी मात्र जाणार नाही, अशी अवस्था आहे. आता बोलूया त्या पिक्चर काढणाऱ्यांच्याबद्दल. आता मराठीमध्ये की नाही नॉर्मली काय झालंय माहिती आहे काय? वन टाईम प्रोड्युसर. कुठला तर लेखक दिग्दर्शक काय करतोय, कुठल्या तर निर्मात्याला एका धरतोय, बळीचा बकरा बनवतोय
आणि त्याचा एकदा पिक्चर काढून चालला तर चालला, नाही तर नाही. हे म्हणजे दिग्दर्शकांचं आणि लेखकांचं ही एक स्कीम असल्यागत असते. त्यांच्या स्टोरीत त्यात दम नसते, ती एक गोष्ट वेगळीच आहे सोडा त्या इंडस्ट्रीमधलं ते. पण काही काही चांगले सिनेमे येतात, त्या चांगल्या सिनेमांना आपल्याला प्रतिसाद द्यायला पाहिजे म्हणावा तसा. आता ह्या वर्षीतली बघा सुरुवात ते मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, त्याच्यानंतर आता ह्यो संगीत मान अपमान, आता दुसरे आणखीन एक 2-3 चांगले पिक्चर येतात. त्याच्यामध्ये जिलबी आता तो सस्पेन्स थ्रिलर ह्या कॅटेगरीतला चांगला पिक्चर आहे. आता या पिक्चरच्या बाबतीत पण ना काही लोक म्हणतील स्वप्नील जोशीला कशाला घेतलाय, त्याला त्या मैद्याच्या पोत्याला कशाला घेतलाय, ह्याला कशाला घेतलाय. हे अरे पण त्याचं तुम्ही वाळवीमधली ॲक्टिंग बघा, दुनियादारीतली ॲक्टिंग बघा, म्हणजे तो करतोय. ठीक आहे बाबा, ओव्हर ॲक्टिंग करते की ठीक आहे, ते ओव्हर ॲक्टिंग करतात स्वप्नील जोशी, पण ट्रेलरमध्ये ते प्रॉमिसिंग वाटते, त्यांनी त्यांच्या कॅरेक्टरमध्ये घुसल्यासारखं दिसतंय, तिथं जाणवतंय आपल्याला. आणि त्याच्याबरोबर दुसरी सपोर्टिंग कास्ट आहे ना. तुम्ही एका त्या कॅरेक्टरमुळं किंवा एका ॲक्टरमुळं पूर्ण पिक्चरला नावं ठेवण्यापेक्षा बाकीचे आहेत की त्याच्यामध्ये, बाकीच्यांच्यासाठी तुम्ही बघायला जा. प्रसाद ओक आहे त्याच्यामध्ये आणि बाकीचे सपोर्टिंग कास्टसुद्धा आहे. हे जिलबीचं आता मी तो जिलबी रिलीज व्हायच्या आधीच मी सांगतोय, कारण का तुम्ही जा तो पिक्चर बघा आणि मराठी ऑडियन्सना ना हे दाखवून द्यायला पाहिजे. फक्त रील्स बनवून आणि कुठंतरी कमेंट करून असं ते मराठी पिक्चरचं वर येणार पण नाही. अक्षरशः गणी महाराष्ट्र हे भारतातलं 1 नंबरचं श्रीमंत राज्य आहे. याची लोकसंख्या 12.5 कोटी आहे आणि केरळ मल्याळम इंडस्ट्री बघा, लोकसंख्या आहे 3 कोटी, लोकसंख्या फक्त 3 कोटी आहे. पण त्यांचे पिक्चर आता 100 कोटी मिळवा लागले. आपले कनी 15-20 पिक्चर मिळून पण तेवढं होत नाही. मार्को 13 स्क्रीन मिळाल्या, 30 स्क्रीन मिळाल्या, त्यानंतर 300 स्क्रीन, 500 स्क्रीन. आता तुम्ही काय म्हणणार, कुठं मार्को पिक्चर आणि कुठं मराठी पिक्चर? तसं नाही आहे. प्रत्येक इंडस्ट्रीचा तो एक आर्ट फिल्म आहे, त्यांच्या पण आर्ट फिल्म आहे, त्यांना पण तो काळ भोगला. पण नेहमी तिथली लोक ना त्यांच्या रिजनल लँग्वेजमधल्या पिक्चरना प्रतिसाद देतात, चांगले पिक्चर आले तर. पण आपल्या इथं तसं होत नाही. आपल्या इथं चांगला पिक्चर येतो आणि तो म्हणजे तोंडघशी पडतो. त्यामुळे कुठल्या निर्मात्याचं परत धाडस होणार नाही. आता बघा ते कश्मीर महाजननी आणि यांनी प्राजक्ता माळी यांनी काढला एक 7-8 कोटी घालून, परत त्यांचं धाडस होईल का त्या लेवलचा तसा पिक्चर बनायचं? म्हणजे घातलेली कॉस्टसुद्धा जर बाहेर पडत नसेल तर ऑडियन्सला काय? आता एवढ्या सगळ्यामध्ये प्रवीण तरडेसर यांचं खरोखर म्हणजे त्या माणसांच्याकडे खरोखर स्किल आहे की लोकांना ऑडियन्सना थिएटरपर्यंत खेचून आणायचं. पण सगळेच लेखक दिग्दर्शक तसे नसतात ना. दुसरा लेखक दिग्दर्शक कसा आहे त्याचा अनुभव आपल्याला घ्यायला जायला पाहिजे. मी असं म्हणत नाही की सगळे मराठी पिक्चर जे होतात ते रिलीज जाऊन बघा, पण ज्यांची थोडीफार ना तुम्हाला 100% सॅटिस्फाय नाही, पण जे 70-80% सॅटिस्फाय तुम्हाला करतंय ना, तुम्ही त्या पिक्चरला तुम्ही व्हॅल्यू दिली पाहिजे, तो चित्रपट जाऊन बघितला पाहिजे. आता अरे हे सगळे बॉलिवूडचे किंवा साऊथचे सगळे पैसे ना महाराष्ट्रातून मिळवतात, महाराष्ट्रातून. पण आपला म्हणजे दुर्दैव मराठी पिक्चरच पैसे मिळवत नाही. म्हणजे मराठीच माणूस पैसे हे मराठी पिक्चरवर पैसे खर्चत नाही. आणि त्यात आता ही पण कनी काय यांचं पण काय बोलायचं म्हणा. हे आता पिक्चर आलाय येणार आहे आता इलू. आता इलूमध्ये त्यांनी काय फॉरेनर घेतली म्हणून, ते कुठलं यांच्या कनी ह्या डायरेक्टर आणि रायटरांच्या डोक्यात कुठनं येतंय की असलं काय तर करायचं, ते काय सुचत नाही. म्हणजे असं काढतात आणि मग मराठीवाली पण जात नाही. म्हणजे हे काय झालं माहिती आहे, उघड्याजवळ नागडं गेलं आणि रातभर हिवानं मिळेल, हे असं होऊन बसतंय. तर एक विनंती आहे, चांगल्या पिक्चरला तुम्ही चांगला प्रतिसाद द्या, वाईट पिक्चरला वाईट म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. त्यांना पण कळलं पाहिजे, निर्माता दिग्दर्शक लेखक यांना पण कळलं पाहिजे. पण चांगल्याला चांगलं म्हणा आणि ते तुम्ही तो प्रतिसाद द्या, एवढीच एक विनंती होती.